मला ओळखणाऱ्या लोकांनी थोडं काळजीपूर्वक वाचावं. आषाढच्या 1 तारखेला शुक्रवारी गावच्या भगवती मंदिरामध्ये मी लग्न करतोय. त्या लग्नाचा कोणताही मुहूर्त नसून तुम्ही सगळेजण पोहोचल्यानंतर आणि जेवण होण्यापूर्वी लग्नाचा कार्यक्रम सुरू केला जाईल. तुम्ही सगळे माझ्या लग्नाला या. तुम्हा सगळ्यांचा सोमन मोरांटी परंबेल आणि सही. काय रे, हा येडपट लग्न करायला निघालाय? हा, घटस्फोटही लवकरच होईल यांचा, हे बघत सगळं ठीक आहे, पण हे चुकीचं होतंय सगळं. अगदी बरोबर. या 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 ना. या या. काय रे, सगळं बरं आहे ना? काळजी करायची गरज नाही. अजिबात नाही. मिळालेल्या भेटवस्तूंवर लक्ष ठेवा. लग्नात भरपूर काही दिलंय वाटतं. याची काय गरज होती? नवरी आणि तिच्या घरचे सगळं आले. व्यवस्थित आहे ना? हे सोनं ऑर्गॅनिक आहे का? सोमनची आणि तिची जोडी एकदम अरे खास आहे तू ना? असं अचानक उभा करायलास? मी उभं राहिलो तर काय प्रॉब्लेम आहे? अहो जरा बाजूला व्हा. नवरीचाच व्हिडिओ बनवला. नवरादेव सुद्धा इथे आहे. कळालं ना? हो सॉरी हा? सॉरी. हा ती थाळी जमिनीवर ठेवा आणि बसा. सोमन, गाठ बांधताना अजिबात घाबरू नकोस. का? कोचुमल तुझ्या नावाची घोषणा करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. मंगळसूत्र बांधताच आपण पळून जाऊ. कुठे जायचं? अरे जेवणाच्या लाईनीत जायचंय ना. हो. अगं काय झालं तुला? भीती वाटते तुला? मला थोडं टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? टेन्शन तर त्या लोकांना असतं जे लग्नात फक्त जेवणासाठी येतात. मी तर सकाळी सकाळी गरमागरम इडली आणि चणे खाऊन आलोय. तू काही खाल्लंयस की नाही? मला सांगितलं होतं लग्नाआधी काही खायचं नाही. सकाळचा नाश्ता कधी स्किप करायचा नाही. जेवणामुळे आपल्याला ताकद मिळते, लक्षात ठेव. आता कधीच उपाशीपोटी राहायचं नाही. अहो हे काय फळं करताय? आरोग्यासाठी चांगली असतात. ठीक आहे का, चालतंय. हे घे, खा. काय करतोय हा? पुष्पं भरधरं विष्णुं शशिवरदं चतुर्भुजं प्रसन्न वशिगन गाये सर्विघ्नो प्रसादे. चला आता पुढच्या कामाला लागा. काय म्हणाला तुम्ही? अहो काही नाही, मंगळसूत्र आणा. यत्सक विरतक कात्या पारिशित्रा परिषत्यम विघ्नं विघ्नं वरित्रम इच्छत सैनम तमाशरय. मंगळसूत्र आणा. काय झालं हो? मंगळसूत्र कुठे? पाहिलं मंगळसूत्रच विसरलाय तो. वाटतं मंगळसूत्र विसरला की काय? अरे बाबा, मंगळसूत्र नाहीये. काय मंगळसूत्र झालं? कुठे आहे? काय झालं बाळा? काय विचार? हा? अरे काही अडचण झाली आहे का? मंगळसूत्र विसरतात काय झालं? काय चाललंय हे? आई तिकडे चल जरा. कसं होऊ शकतं? प्रॉब्लेम झालाय वाटतं. कमालच. काय विचित्र प्रकार आहे. मंगळसूत्रच आणलं नाही. मंगळसूत्रच नाही बघा. तुझं मंगळसूत्र दे आई. काय? मी माझं मंगळसूत्र देऊ तुला? दुसऱ्याच्या आईकडे मागतोय का मी? किती विसरायचं. तुझं मंगळसूत्र कुठे आहे? अरे मला सापडत नाही म्हणून तर आईकडे मागतोय मी. निर्बुद्ध आहेस. वा, खूप छान. बिना मंगळसूत्राचं लग्न. आषाढ महिन्याची 1 तारीख. काय शुभ मुहूर्त आहे. ए जरा गप्प बस. आता काय करायचं आपण? घरामध्ये विसरलायस की काय? बाबा कदाचित इकडेच कुठेतरी हरवलंय. जर आपण सगळ्यांनी मिळून शोधलं तर लवकर चला, आपण सापडेल. सगळे चला, जण चला, शोधा 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 शोधा. तिकडे 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 बघा. शोधा शोधा. अरे तिकडे बघा. इकडे नाहीये. अरे शोधा शोधा लवकर. कुठे पडलं असेल? अरे बघ 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 शोध. मला 5 रुपयाचं नाणं मिळालं. हा, हे मी माझ्याकडे ठेवतो. मी ड्रेसिंग रूम मध्ये आहे का बघून येतो. हा? काय डोकेदुखी आहे? हो बरोबर. एवढ्या उन्हात मी नाही शोधू शकत. मी जाते बाबा घरी. जेवण झालं की लगेच निघून जाईल. किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही. मला वाटतं त्याच्याकडे मंगळसूत्रच नाहीये. एखाद दिवशी तुला पण असंच हरवून बसेल तो. बाळा, आपण दुकानातून घेऊन येऊया का? अहो, तो लग्नाचा हार नाही, मंगळसूत्र आहे. बरोबर. किती बेजबाबदार आहेस तू. अरे सोमन, मुहूर्ताची वेळ टळते. काय करायचंय आता? आपण हे लग्न उद्याच लावून दिलं तर? काय उद्या? कसं शक्य आहे? मंगळसूत्र तर पाहिजेच.
काहीतरी मार्ग काढावाच लागेल मग जा आणि तुझ्या बायकोचं ते घाण मंगळसूत्र आण. ठेवलंय नाहीतर मीच दिलं असतं पुरे झालं. उद्या घरी शांततेत तुला दुसरं मंगळसूत्र आणून घालेन मी. विना मंगळसूत्राचं असं कुठे लग्न होतं का ग? सर तुम्ही खोटं खोटं मंगळसूत्र घालण्याचं नाटक करू शकता का